आपण थेट जाऊयात, आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। वैदेही, नेमका वर्षावरती सध्या काय हालचाली सुरू आहेत? नक्कीच आपण बघतोय की सध्या राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची बैठक त्या ठिकाणी आहे आणि याच बैठकीचा महत्त्वाचा विषय नेमका काय असू शकतो तर या संदर्भात अनेक तर्कवितर्क सध्या लावण्यात येत आहेत। कारण दुसरीकडे जर आपण बघितलं तर कालच बेस्ट पतपेढीची निवडणूक झाली। यावेळेस राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पॅनलला मात्र 0 त्यांचे सदस्य निवडून आले आणि त्यानंतरची ही भेट जी आहे ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते। त्याच्यामुळे एकूणच या भेटीमध्ये राजकीय काही चर्चा होणार आहे का, काही नवीन घडामोडी काय, नवीन समीकरणं जुळून येतील का, या संदर्भात सध्या चर्चा सुरू आहे। तर दुसरीकडे जर आपण बघितलं तर गणेश उत्सव आहे आणि गणेश उत्सव काळामध्ये राज ठाकरे यांच्याकडे 1.5 दिवसाचा गणपती बसतो। त्याच्यामुळे निश्चितच सगळ्याच नेत्यांना राज ठाकरे स्वतः जाऊन आमंत्रण देतात आणि त्यासाठीची ही भेट खरं तर म्हटली जात आहे। दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये गेल्या 48 तासामध्ये जी परिस्थिती आहे ती अत्यंत भीषण आहे, मोठा पूरसदृश परिस्थिती आहे। त्याच्यामुळे एकूणच काय नेमकं आता सरकारचं म्हणणं असेल, काय नेमकं सरकार करणार आहे, पंचनामे वेळेवर होणार आहेत का, किंवा ज्या गावांमध्ये या पूर परिस्थितीचा फटका बसलेला आहे त्या ठिकाणी स्वतः व्हिजिट केलं जाणार आहे का, नांदेडमध्ये जी भीषण परिस्थिती आहे त्या संदर्भात नेमकं काय सरकार करणार, या सर्व गोष्टी संदर्भात चर्चा आजच्या बैठकीमध्ये होणं अपेक्षित असल्याचं देखील म्हटलं गेलंय। अर्थात वैदेही, मात्र जर आपण बघितलं तर जेव्हा राज ठाकरे आणि फडणवीसांची भेट होती, दोघे राजकीय नेते आहेत, त्यामुळे आता राजकीय वर्तुळातून या भेटीकडे कसं बघितलं जात आहे, कारण की टाइमिंग साधलं गेलेलं आहे। नक्कीच आपण बघतोय की टायमिंग जो आहे तो एक वेगळा या निमित्तानं साधला गेलेला बघायला मिळत आहे। कारण एकीकडे बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये एक अपयश जे आहे ते ठाकरे बंधूंना बघायला मिळालं होतं, त्यामुळे ठाकरे ब्रँड संदर्भात भाजपच्या नेत्यांनी देखील वेगवेगळी वक्तव्य केलेली बघायला मिळतात। दुसरीकडे आपण बघितलं तर दीपक केसरकर यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये असं म्हटलेलं आहे की राज ठाकरे यांनी बुडत्या बोटीमध्ये बसू नये, त्यांनी महायुतीसोबत यावं, कारण मराठी माणसांसाठी त्यांच्या जो जिव्हाळा आहे किंवा ते जे काम करतात ते अत्यंत बहुमोलाचं आहे, त्याचा फायदा महायुतीला देखील होईल। त्याच्यामुळे खुलं आवाहन एकीकडे महायुतीच्या नेत्यांकडून दिलं जात असताना आजच त्या निमित्तानं देवेंद्र फडणवीस यांची भेट जी आहे ती राज ठाकरे घेताना बघायला मिळत आहेत। त्याच्यामुळे एकूणच याच महायुतीमध्ये राज ठाकरे यांनी यावं या संदर्भात काही बैठकीत चर्चा होतीये का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। कारण बेस्ट पतपेढीमध्ये जरी आपण बघितलं तरी अपयश जरी मिळालं असलं तरी मराठी माणसांमध्ये एक राज ठाकरे यांच्या संदर्भात एक वेगळी भावना आहे आणि तीच भावना स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं त्याचा वापर करता येईल, कशा पद्धतीनं महायुतीची सत्ता जी आहे ती स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त आणता येईल, या संदर्भातलं खरं तर प्लॅनिंग सध्या महायुतीचं चालू आहे। आणि त्यातच एक राज ठाकरे नावाचा फॉर्मॅट जर महायुतीला मिळाला किंवा राज ठाकरे यांचा पक्ष जर महायुतीला मिळाला तर त्याचा कितपत फायदा मराठी मतांमध्ये होईल हे देखील पाहणं किंवा याची देखील चाचपणी सध्या सुरू आहे। त्याच्यामुळे ही भेट देखील महत्त्वाची मानली जाते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।